नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि शिक्षक मित्रांनो. टीईटी शिक्षकांना बंधनकारक करण्यात आली या संदर्भात 1 सप्टेंबर 2025 ला सुप्रीम कोर्टाचा निकाल आला. त्यानंतर आता बऱ्याचशा शिक्षकांनी टीईटी सीडीची तयारी केली, एक्झाम दिली, काही क्वालिफाईड पण झाले आहे. तो या संदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये परत एक याचिका पडली होती. शिक्षक मित्रांनी संघटनांनी ही याचिका टाकली होती. त्याचा निकाल लागलेला आहे. आज त्याचा निकाल सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे. तो निकाल अर्थातच तो निकाल त्यांनी काय फेटाळलाय, म्हणजे ती याचिका फेटाळलेली आहे. म्हणजेच शिक्षकांना परत एकदा तोच निकाल लावण्यात आलाय की तुम्हाला इथे टीईटी कंपल्सरी म्हणजेच बंधनकारक करण्यात आलेली आहे. सो हे तर मी तुम्हाला सांगितलं, पण विथ प्रूफ तुम्हाला मी दाखवतो की यामध्ये सुप्रीम कोर्टाचा निर्णय काय आहे. थोडक्यात बघूया आपण तो निकाल. बघा, तत्पूर्वी तुम्ही जर टीईटीची तयारी करत असाल, बॅच लावली असेल तुमच्या मित्रांना, तुमच्या सहकाऱ्यांना, नक्की सांगा. इग्नाइटची बॅच आपली चालू झाली आहे. द्रोणा 10.0 ची बॅच विथ बुक किट आणि सगळं मटेरियल तुम्हाला ह्या बॅच मध्ये अवेलेबल आहे. खाली डिस्क्रिप्शन मध्ये ऍपची लिंक दिली आहे, डाउनलोड करा आणि बॅच जॉईन करा. आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला मी घेऊन जातो. बघा, ही कोर्टामध्ये केस होती. संजय मानी त्रिपाठी, ज्युनियर हायस्कूल टीचर, पूर्व माध्यमिक असोसिएशन यूपी प्रेसिडेंट यांनी टाकली, यूपीची ही संघटना यांनी टाकलेली केस वर्सेस युनियन ऑफ इंडिया. बरोबर आहे. मी केस टाकली. केस डिटेल्स बघा, डिस्पोज केली केस डिटेल्स, डायरी नंबर दिला त्यांनी, हा त्यानंतर केस नंबर आहे, प्रेझेंट, लास्ट, लिस्टेड ऑन, स्टेटस काय आणि डिस्पॅच टाईप कोणता होता. बघा, तर त्यात थोडं झूम करून तुम्हाला दाखवतो. डायरी नंबर तुम्ही बघू शकता, चेक पण करू शकता ऑनलाईन जाऊन तुम्ही. त्यानंतर फाईल केस झाली 15 ऑक्टोबर 2025 ला 4:21 दुपारी ही केस फाईल झाली होती. म्हणजे ऑक्टोबर 2025 मध्ये झाली, नोव्हेंबर, डिसेंबर आणि आता 4था महिना आपला, जवळपास 6 महिने ही केस चालली आहे. आणि केस नंबर पण त्यांनी दिलेला आहे, तुम्ही चेक करू शकता. 7/4/2026 ला हा केस नंबर तुम्ही चेक करू शकता. आणि त्याचा निकाल जो लागलाय त्यात 10/4/2026 ला प्रेझेंट, लिस्टेड ऑन काय झालंय, हॉनरेबल मिस्टर जस्टिस दीपंकर दत्ता आणि हॉनरेबल मिस्टर जस्टिस सतीश चंद्र शर्मा यांनी याचा निकाल लावलेला आहे. स्टेटस काय सांगितलंय, डिस्पोज्ड, मोशन हिअरिंग फ्रेश फॉर ऍडमिशन, सिव्हिल केसेस डिसमिस, ऑर्डर डेटेड 10/4/2026, डिस्पोजल डेट 10/4/2026, मंथ फॉर इयर 2026. जजेस कोण, हॉनरेबल मिस्टर जस्टिस दीपंकर दत्ता आणि हॉनरेबल मिस्टर जस्टिस सतीश चंद्र शर्मा यांनी ही डिसमिस केली आहे. डिस्पोजल टाईप काय त्यांचा, तर डिसमिस झालेली आहे. म्हणजे त्यांनी ही पूर्ण फेटाळलेली याचिका. याचाच अर्थ शिक्षकांना आता इथून पुढे आणि 1 सप्टेंबरचा निर्णय तिथून पुढेच म्हणजे टीईटी बंधनकारकच करण्यात आलेली आहे. तो शिक्षक मित्रांनो, नक्कीच हा निर्णय आपल्यासाठी थोडासा क्लेशदायक असू शकतो, पण आता याला पर्याय नाहीये. सुप्रीम कोर्टाने हे सांगितल्यामुळे त्याच्या पुढे आपण जाऊ शकत नाही. सो त्यासाठी तुम्ही तयारी करत असाल तर महाराष्ट्रातला सर्वोत्तम प्लॅटफॉर्म इग्नाइट अकॅडमीचा, इथे 2 रुपयाची ही बॅच आहे, सेपरेट बॅचेस आहे, पुस्तकं सुद्धा अवेलेबल आहे, तुम्ही लगेच जॉईन करू शकता. यासाठी ऍप डाउनलोड करून डायरेक्ट बॅच जॉईन करा. काही शंका असेल ह्या नंबरला कॉल करा. हा रिझल्ट नक्कीच आपल्याला क्लेशदायक आहे. याबद्दल किंवा इतर संघटनांबद्दल तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ बघितला, तुम्हाला आवडला तर लाईक करा, तुमच्या मित्रांना ग्रुपमध्ये नक्की शेअर करा आणि असेच अपडेट बघण्यासाठी हा चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.